विकासासाठी गेल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती होईल काय? माझ्या शेतकऱ्याचा पीक विमा हा मिळेल काय? आणि त्यावेळेला समोर उभं राहून मोदींना तोंडावर प्रश्न हे विचारू शकतील काय? जी धमाक, जी हिंमत शिवसेनेमध्ये असताना होती ती गुलाम सेनेत गेल्यानंतर हे सगळे बाडगे करू शकतील काय? आणि याचं उत्तर स्पष्ट आहे. शिवसेनेचं अस्तित्व हे आमदार खासदारांवरती नाहीये. शिवसेनेचं अस्तित्व हे जनतेवरती आणि शिवसैनिकांवरती अवलंबून आहे. आता सुद्धा माझ्याकडे, मी सरकारमध्ये नाहीये, तरी पण एक शिष्टमंडळ भेटलं आणि एक आता यांनी समोरून एक निवेदन दिलं, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. कोण आहे मी? काय करू शकतो? माझे तर खासदार पण फोडलेत. इथला जो खासदार होता त्याला विचारा, नालायका तू कधीतरी आमच्या बाजूनी तरी बोललास तिकडे? आता बोलू शकतोस? जाऊ शकतोस तिकडे की नाही? या शक्तीपीठ महामार्गामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं संपूर्ण राख रांगोळी होते, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, त्यासाठी सुद्धा लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देऊ नका हे सांगण्याचं धैर्य हे विकासवाले करू शकतील काय? मग जबाबदारी आपलीच येणार आहे. कारण विकास त्यांचा होणार, ठोके त्यांना मिळालेत. रस्त्यावरती कोण? तुम्ही आणि आम्ही. जसं मी तुमची माफी मागायला आलो तसंच तुम्हाला मी विश्वास द्यायला आलेलो आहे. खासदार फुटला फुटू द्या, पुन्हा आपण नवीन खासदार आणू, आपल्या हक्काचा आणू, नव्याने आमदार आणू. पण तुमच्या न्याय हक्काचे आणि जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हा उद्धव ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या खांद्याला खांदा लावून, आमदार खासदार कोणी सोबत नसला तरी मी तुमच्या सोबत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण माझी बांधिलकी ही सत्याशी नाहीये, माझी बांधिलकी त्या फुटीरांशी नाहीये, माझी बांधिलकी तुमच्याशी आहे. तुमच्यामुळे हे आमदार खासदार दिल्ली आणि विधिमंडळ बघू शकतात, नाहीतर किंमत त्यांची काय होती. पण हा एक नवीन धंदा झालेला आहे. एक तर काय करतात हल्ली, समोरून कोण उभा राहिला महायुतीचा की त्याच्या विरुद्ध उभं राहायचं. साहेब 100% येतो आणि मग साठवलोटा असं करायचं की बरोबर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेऊन पसार व्हायचं. पैसे घेतात आणि पसार होतात, म्हणजे बिनविरोध निवडणूक होते. आणि दुसरं हे असं, जर यांना आपण उमेदवारी दिली नसती, आपण यांना खासदार केलं नसतं, तर काय यांचं पुत्र तर यांच्या दारात विचारायला आलं असतं, तंगडवर करायला आलं असतं यांच्या घरी. पण निवडून यायचं, शिवसेनेशी आम्ही प्रतारणा करणार नाही. मग त्या तिथल्या यवतमाळच्या गद्दारीने तर मला तो एक व्हिडिओ पाठवला कोणीतरी. 82 वर्षाच्या आईने त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की तू ठाकरेंकडे जा, त्यांच्या सोबत राहा. आता काय आईला वाटत असेल? तसंच ह्या इथल्या गद्दारांनी सुद्धा जो विश्वासघात आपल्याशी केलेला आहे, विश्वासघात केला तो केला, पण परत पोराला पुढे सरकत होते. म्हणजे हे विशेष. आम्ही केली तर घराणेशाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरे मंत्री झाले, बघा घराणेशाही. अरे पण तू लेका, तू खासदार, तुझं कार्ट आमदार करायचंय, इकडे हा उपमुख्यमंत्री बसलाय, त्याचं कार्ट तिकडे दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी सगळी फोडाफोडी करते. ही घराणेशाही नाहीये. मग आम्ही करू ती घराणेशाही आणि तुमचं काय? बेईमानी रक्ताची अवलाद ही त्यांची पोरं बाळ जर का सगळं भोगत असतील तर ती घराणेशाही होत नाही. बरं कशासाठी तुम्ही गेलात तिकडे? आता संजय राऊत यांनी जो विषय घेतला तो आपल्याला राज्यभर करायचा आहे, करणार, नक्की करणार. कारण राम मंदिर हा आपल्या केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर तमाम जगातल्या तमाम हिंदूंच्या जीवाभावाचा प्रश्न आहे. जर अडवाणीजींनी रथयात्रा काढली नसती आणि हिंदुत्व जे शिवसेना प्रमुखांनी पुन्हा एकदा वरच्या पातळीवरती आणलं होतं, या देशातली 1987 सालची पार्लेची पहिली पोटनिवडणूक अशी होती जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जिंकली गेली. आणि मग तेव्हापासून सगळ्यांच्या लक्षात आलं, अरे हिंदू वोट बँकेवरती निवडणूक जिंकू शकतो. मग भाजप सोबत आला, मग अडवाणीने रथयात्रा काढली, मग मंडल कमंडल झालं, बाबरी पाडली गेली. त्यावेळेला आपल्याकडनं मराठवाड्यात सुद्धा आणि महाराष्ट्रातनं अनेक शिवसैनिक तिकडे गेले होते. पण बाबरी पडली रे पडली, पाडल्यानंतर सगळे भाजपवाले 2 पायात शेपूट घालून बिळात लपून बसले होते. आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही. आणि कोर्टाने निर्णय देऊन राम मंदिर झाल्यानंतर काय छाती काढून पुढे आले, शंकराचार्य नको, हा नको, तो नको, फक्त मीच, जणू काय मीच सगळं केलं आणि मीच राम मंदिर उभं केलं.
मग आता राम मंदिराची जी काही लूट चालले, मंदिर वही बनाएंगे, कशासाठी? लुटणे के लिए. ही गद्दारी जी झालेली आहे आणि गद्दार गट गद्दार सेना जी आहे जी त्यांची गुलाम झालेली आहे, ते राम मंदिराच्या प्रश्नाबद्दल, राम मंदिराच्या लुटीबद्दल प्रश्न विचारू शकतील काय? आपण करणार आहोत, राज्यभर आंदोलन करणार आहोत. पण हा केवळ गद्दारीचा प्रश्न आहे, तो शिवसेनेशी नाही, उद्धव ठाकरेशी नाही, हिंगोलीचा नाहीये, ना परभणीचा, ना आणखीन कुठला. हा हिंदूंची, हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे, ज्याचा जाब आपल्याला भाजपाला विचारावा लागेल.